या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी अधिपतीला म्हणत असते की तुम्ही सुनबाईंच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. मात्र अधिपती म्हणतो की नाही आईसाहेब, आम्हाला कशाला वाईट वाटेल, कारण जसंही त्या जे काही बोलल्या ते अगदी योग्यच आहे. त्या इतक्या शिकलेल्या मास्तरीणबाई आणि मी कुठे अडाणी. मात्र त्यावर भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. त्या आहेत शिकलेल्या, मान्य आहे मला, मात्र तुम्हीसुद्धा काही त्यांच्यापेक्षा कमी नाही. फक्त 9वी शिकलेले असूनसुद्धा तुम्ही करोडोंचा बिझनेस एक हाती सांभाळत आहात ना. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो आईसाहेब, मात्र त्याचे एवढं काही नाही. मात्र तरीही भुवनेश्वरी अधिपतीच कसा श्रेष्ठ आहे हे त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की खरं तर ना, आम्हाला असं वाटत होतं की सुनबाईंनी घरी परत यावं, म्हणून आम्ही त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना म्हटलंसुद्धा की आमच्यासाठी नाही, पण निदान अधिपतींसाठी तरी घरी चला. पण त्यांनी आमचं काही ऐकलं नाही. उलट त्या आम्हाला इतकं बोलल्या की आम्हाला एक वेळ असं वाटलं की सगळं सोडावं आणि एखाद्या वृद्धाश्रमात निघून जावं. आणि ते ऐकून अधिपती वैतागून म्हणतो की आईसाहेब, तुम्ही प्लीज पुन्हा असं बोलू नका. मी तुम्हाला सांगितलंय ना, तुम्ही हे घर सोडून कुठेही जायचं नाहीये. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हो अधिपती, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. फक्त आमची एकच इच्छा आहे की सुनबाईंनी या घरात परत यावं. आणि त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब, खरं तर तुम्ही तिकडे जायची काही गरजच नव्हती. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही तिकडे जाऊ नका, मग का गेलात तुम्ही? आणि मग तो रागाच्या भरात अक्षरालाच कॉल करायचा ठरवतो आणि मोबाईलही हातात घेतो. पण त्यामुळे भुवनेश्वरी घाबरते. ती म्हणत असते की अधिपती, आता तुम्ही परत सुनबाईंना काही बोलू नका. एकतर आम्ही तुमच्यातील भांडण संपवण्याचा प्रयत्न करतोय, उगाच तुम्ही भांडण वाढवू नका. आणि ती अधिपतीच्या हातातूनच मोबाईल काढून घेते आणि त्यानंतर तेथून निघून जाते. तर अधिपतीला काय करावं तेच सुचत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा देवाच्या पाया पडत असते. ती म्हणत असते की अधिपती आणि माझ्यामधील कम्युनिकेशन बंद होता कामा नये, कारण जर का संवाद संपला तर मग आमच्या नात्याला सुद्धा काही अर्थ राहणार नाही. काही करून मला लवकरात लवकर अधिपतींसोबत बोलायलाच हवं. तितक्यात आई त्यांच्यासाठी चहा घेऊन त्या ठिकाणी येते आणि त्यानंतर इरासुद्धा त्या ठिकाणी येते. इराला बघून सगळेच जण खूप खुश होतात. तर इरा अक्षराला म्हणत असते की काय गं ताई, इतकी आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली का नाही? मला आईकडून कळलं की तू आता आई होणार आहे आणि मी मावशी. आणि ते ऐकून अक्षरा आईकडे बघू लागते. तर आई म्हणत असते की सॉरी अक्षरा, खरं तर ना मी आनंदाच्या भरात इराला सांगून टाकलं. ते ऐकून इरा म्हणते म्हणजे तुम्हाला मला ही आनंदाची बातमी सांगायची नव्हती का? तर आई म्हणते की अगं तसं नाही, पण अक्षराला सगळ्यात आधी ही बातमी अधिपतींना सांगायची होती आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना सांगणार होती. ते ऐकून इरा नाटक करत विचारते म्हणजे अधिपती जिजूंना याबद्दल काहीच माहिती नाही आहे का? आणि त्यावर अक्षरा म्हणते की नाही, आणि प्लीज तू सुद्धा काही सांगू नको. मला स्वतः त्यांना भेटून हे सगळं सांगायचं आहे. आणि त्यावर इरा हो म्हणते. त्यानंतर इरा अक्षराचा हात हातात घेत म्हणते की ताई, मला आईकडून ना सगळं काही कळलं आहे. अगं त्या लोकांनी तुला घराबाहेर काढलं, असं कसं वागू शकतात ते? आणि अधिपती जिजूसुद्धा सतत म्हणत असतात ना की त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मग त्यांनी असं का केलं? थांब, मी त्यांना जाबच विचारते. मात्र त्यावेळी आई आणि बाबा इराला समजवतात की इरा, तू या सगळ्याच्यामध्ये पडू नको. अक्षरा बघेल काय करायचं ते. आणि त्यामुळे इरा गप्प बसते. तर दुसरीकडे दुर्गा भुवनेश्वरीला म्हणत असते की ताई, आता आपण संक्रांत साजरी करायची की नाही? तर भुवनेश्वरी विचारते म्हणजे असं का विचारतेस तू? आणि त्यावर दुर्गी म्हणते की अगं ताई, तसं नाही, पण घरात कोणाचाच मूड नाही आहे ना. ती मास्तरीण घरात नसल्यामुळे अधिपतीसुद्धा तोंड पाडून बसलेत, त्यामुळे मला असं वाटलं की आपण संक्रांत साजरी करणार नाही. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की दुर्गे, आपल्या घरात काही झालं ना तरी प्रत्येक सण आपण व्यवस्थितपणे साजरा करतोच आणि संक्रांत ही साजरी करायची. तू तयारीला सुरुवात कर. तितक्यात आजी त्या ठिकाणी येत म्हणतात की अगं, ही काय तयारीला सुरुवात करणार, ही फक्त बडबड करते. आणि त्यामुळे भुवनेश्वरीला हसू येतं, कारण आजींनी सगळी तयारी केलेली असते. ती दुर्गेला म्हणते की बघ दुर्गे, तू इथं बोलत बसली आणि आईने सगळी तयारी केलीसुद्धा, जा आता जाऊन तिला मदत कर.
आणि त्यावर दुर्गी ही हो म्हणते. दुसरीकडे अक्षराच्या सुद्धा लक्षात येतं की आता संक्रांत आहे, त्यामुळे ती खूपच खुश होते, कारण संक्रांतीच्या आवडीचा सण असतो. आई बाबा म्हणत असतात की अक्षू, तुला आठवतंय का, लहानपणी तू आणि इरा सगळ्यांना तिळगुळ वाटायला जायचात. तू तिळगुळ वाटायची आणि इरा मात्र स्वतःच खाऊन घ्यायची आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. त्यानंतर बाबा तिला म्हणतात की इरा, काळजी करू नको, मी तुला भरपूर तिळगुळ आणून देईल. तू तिळगुळ घेऊन तुझ्या सासरी जा. आणि त्यावर ती हो म्हणते. तर अक्षरा मध्येच म्हणते की मी सुद्धा तिळगुळ घेऊन माझ्या सासरी जाईल. त्यावर इरा म्हणते, पण ताई तू कशी जाणार, तुझं तर भांडण झालंय ना. त्यावर अक्षरा म्हणते की हो इरा, मात्र तिळगुळ घेऊन मी माझ्या सासरी जाईन आणि तिळगुळ देऊनच अधिपतींना ही गुड न्यूजसुद्धा सांगेल. आणि ते ऐकून आई बाबा तर खूपच खुश होतात, मात्र इराचा चेहराच पडतो. त्यानंतर अक्षरा तिला विचारते की तू माझ्यासोबत बाजारात येशील का, मला अधिपतींसाठी तिळाचे लाडू बनवायचे आहेत, मी सगळं सामान घेऊन येते. मात्र इरा नकार देते. त्यामुळे अक्षरा एकटीच घरातून बाहेर पडते आणि तिच्या पाठोपाठ इरासुद्धा. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला विचारत असते की त्या मास्तरडीच्या घरात काय चालते हे आपल्याला कसं कळणार ताई. आणि त्यावर भुवनेश्वरी हसतच म्हणते की तू काळजी करू नको, आम्ही त्याचा बंदोबस्त केला आहे. आम्ही सुनबाईंच्या बहिणीला तिकडे पाठवलं आहे, तिथे काय सुरू आहे ते कळेलच आपल्याला. आणि ते ऐकून दुर्गी खुश होते. तितक्यात मग ती इरा घराच्या बाहेर जाते आणि लगेच भुवनेश्वरीला कॉल करते. भुवनेश्वरी तिला विचारत असते की काय खबर आहे. तर इरा म्हणते की मॅडम, खूप मोठी खबर आहे, ताई प्रेग्नेंट आहे. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की ही खबर आता जुनी झाली, आम्हाला माहिती आहे याबद्दल, दुसरं काही असेल तर सांगा. आणि त्यावर इरा म्हणते की मी ते सांगतेच मॅडम, पण त्या बदल्यात मला काय मिळणार. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तुम्हाला हवे तितके पैसे मी पाठवून देईल, तुम्ही फक्त तिकडे काय घडतंय ते सांगा. आणि त्यावर इरा खुश होत म्हणते की हो मॅडम. आणि ती भुवनेश्वरीला सांगते की अक्षराताई संक्रांतीच्या दिवशी अधिपती जिजूंना भेटणार आहे आणि तिळगुळ देऊन त्यांना गुड न्यूजसुद्धा देणार आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी चिडते. तर दुसरीकडे फॅक्टरीमध्ये ओंकार आणि अधिपती भेटतात. ओंकार अधिपतीला विचारत असतो की तुझं आणि वहिनींचं काही बोलणं झालं की नाही. मात्र अधिपती तोंड पाडून म्हणतो की काही नाही बाबा, काल आईसाहेब गेल्या होत्या त्यांच्या घरी, पण त्यांनी काही ऐकूनच घेतलं नाही, खूप चिडचिड केली. आणि त्यावर ओंकार म्हणतो की अरे, तुम्हा दोघांचं भेटणं बोलणं होत नाही ना, म्हणून वहिनींची चिडचिड झाली असेल. पण आता ना तू काही काळजी करू नको, संक्रांत येते, तू संक्रांतीच्या दिवशी वहिनींसाठी छान साडी घेऊन जा, तिळगुळ घेऊन जा, मग बघ तुमचं भांडण कसं मिटतं ते. आणि ओंकारचं बोलणं अधिपतीला सुद्धा पटतं. दुसरीकडे दुर्गी संक्रांतीची तयारी करत असते. तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते तिला सांगतात की संक्रांत वगैरे काही साजरं होणार नाही, हे सगळं ताबडतोब बंद कर. पण ती म्हणत असते की आम्हाला ताईने सांगितले, त्यामुळे तुम्ही ताईसोबतच जाऊन बोला. त्यामुळे चारुहास सर लगेच भुवनेश्वरीकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अधिपती आणि ओंकारने आपापल्या बायकांसाठी शॉपिंग केलेली असते आणि मग ते घरी जाण्यासाठी निघतात. तर अक्षरासुद्धा अधिपतींना आवडतात म्हणून स्वतःच्या हाताने तिळाचे लाडू बनवत असते. आई तिला अनेकदा सांगते की तू थोडा आराम कर, पण ती ऐकत नाही. तिला लवकरात लवकर अधिपतींना जाऊन भेटायचे असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत चारुहास सर भुवनेश्वरीला म्हणतात की झालं गेलं ते विसरून जा आणि अक्षराला या घरात परत घेऊन ये. तर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे, पण त्या बदल्यात आम्हाला जे हवं ते तुम्हाला द्यावं लागेल. तर दुसरीकडे अक्षरा आनंदाने आईला सांगत असते की मी संक्रांतीच्या दिवशीच अधिपतींना जाऊन भेटणार आणि त्यांना गुड न्यूज देणार. तर अधिपतीसुद्धा अक्षरासाठी छान साडी घेऊन आलेला असतो आणि संक्रांतीच्या दिवशी तिला कसं भेटायचं याचा प्लॅन बनवत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.